आर्मीच्या जवानांसाठी जो रक्तदान करेल त्यासाठी आम्ही रक्तवीर हे नाव ठेवलेलं आहे शिवसेना पक्षाच्या वतीने. नमस्कार. सांगली जिल्ह्यातून सिंदूर महारक्तदान यात्रा आता हे वर्ष दुसरं आहे आणि या यात्रेचे आयोजक संयोजक माननीय पैलवान चंद्रहार दादा पाटील आज आपल्या बरोबर आहेत. ह्या यात्रेचं नेमकं नियोजन काय असते किंवा आज देशभरामध्ये ही महासिंदूर रक्तदान यात्रा जी आहे त्या पद्धतीचं एक वेगळं वलय त्यांनी सांगली जिल्ह्यातलं निर्माण केलंय. आज दादा आपल्याला त्याविषयी बोलण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यासाठी पहिल्यांदा दादा आपलं हार्दिक स्वागत. सिंदूर महारक्तदान यात्रा ही संकल्पना नेमकी आपल्याला कशी सुचली आणि त्या निमित्तानं जवानांसाठी रक्तदान करण्याचं कसं काय आपल्या डोक्यात आलं? अनेक वर्षापासून खरं तर मी आपल्या इथं ज्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कुठल्या नेत्याचा पुढारीचा एखादा वाढदिवस असेल किंवा कोणतं कारण असेल तर रक्तदान शिबिर भरलेले आपण बघतो सगळेजण. आणि म्हणजे त्या रक्तदान शिबिरात खरं उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत नाही. म्हणून लोकांच्या पाठीमागं लागून अगदी रक्तदान करा, आपल्या नेत्याचा वाढदिवस आहे असं या पद्धतीनं मागं लागून त्यांचं रक्तदान करायला वेळ येते. पहिल्यापासून डोक्यात एक विचार माझ्या मनामध्ये होता की गेले अनेक वर्ष की हे रक्तदान होत आहेत, पण आपल्या देशासाठी आपण ज्यांच्यामुळे आज घरात 2 घास खातोय, त्यांच्यामुळे झोपतोय, आपण घरात शांतपणे सण उत्सव साजरे करतोय, त्यांच्यासाठी कोण रक्तदान करतंय का नाही याचा आधी पहिल्यांदा खरं मी माहिती घेतली. पण अशा पद्धतीचं कुणीही रक्तदान जवानांसाठी आजपर्यंत केलेलं नव्हतं. म्हणजे गेल्या देश स्वतंत्र झाल्यापासून 75 वर्षामध्ये असला उपक्रम कुठेही देशात पार पडलेला नव्हता. गेली 3-4 वर्षापाठीमागं म्हणजे 2021 साली ही संकल्पना मी म्हटलं माझं मी एकट्यानं ठरवलं होतं की आपण हा उपक्रम करायचा म्हणून. त्या पद्धतीने प्रयत्नही केले. आर्मीशी पत्रव्यवहार करून आर्मीची परवानगी मिळवली, ट्रेनचं बुकिंग केलं, म्हणजे हे एकट्यानंच अगदी केलं. मी सगळं इथले युवक तयार केले. पण काही कारणास्तव तो कार्यक्रम मला रद्द करावा लागला. दिल्लीमध्ये प्रदूषणाची लाट आली आणि त्या लाटेमध्ये लहान मुलांच्या शाळांना सुट्टी देण्यात आली. म्हणजे 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि आर्मीकडे मला सूचना देण्यात आल्या की ज्यावेळेस रक्तदाता रक्तदान करत असतो त्यावेळी ह्या प्रदूषणामुळे कुठला त्रास झाला तर आपण ही यात्रा एक 15-20 दिवसासाठी किंवा 1 महिन्यासाठी पुढे ढकलू असे आर्मीकडून पत्रव्यवहार झालेले माझ्याकडे पत्रही आहेत आज आपल्याला बघायला मिळतील. पण ते काही कारणास्तव परत तो कार्यक्रम होऊ शकला नाही. पण ज्यावेळेस पहलगामचा हल्ला झाला त्या ठिकाणी आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब स्वतः हे देशातील एक पक्षाचा नेता, पक्षाचा प्रमुख त्या ठिकाणी पोहोचणारे आमचे एकनाथजी शिंदे साहेब होते. खरं ते माघारी आल्यानंतर मी त्यावेळेस पक्षामध्ये नवीन प्रवेश केलेला होता आणि साहेब आल्यानंतर आम्ही भेटलो साहेबांना. तर खरं साहेबांनी तिथली जी परिस्थिती सांगितली, विदारक अशी अवस्था जी जवानांचीही झालेली होती, आपल्या त्या हल्ल्यामध्ये कशी जखमी झाले जवान आपले, काय झालं हे सांगितलं. आणि खरं साहेबांनी एक कल्पना मांडली होती की ह्या जवानांसाठी आपण आपल्या पक्षाच्या वतीने काय करता येईल का. ते खरं आज आपल्यासाठी तिथं रक्त सांडतायत. आणि माझ्या डोक्यातली कल्पना होतीच ती मी साहेबांना पुढे लगेच 1 मिनिटात मांडली मी. पण जरा सगळ्यांना ऐकताना बाकीच्यांना ऐकताना जरा ही खरं अवघड वाटला विषय. बरोबर. मी पाठीमागे एकदा हा प्रयोग केलेला होता, म्हणजे तो 70-80% तो प्रयोग केलेला होता. ते एक उपक्रमाची तयारी केली होती. त्यामुळे मी साहेबांशी बोलल्यानंतर साहेबांनी 1 मिनिटाच्या आत मला त्यासाठी परवानगी दिली की हा ठीक आपण करू. मी म्हटलं सांगली जिल्ह्याच्या वतीने मी 1000 पैलवान असतील, शिवसैनिक असतील घेतो आणि आर्मी आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला परवानगी मिळेल, दिल्ली असेल किंवा कुठेही असेल तर त्या ठिकाणी आपण जाण्याची पण तयारी मी दाखवली. आणि खरं शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षी आपल्याला एका ठिकाणी नंतर 4 ठिकाणी आर्मी कमांड हॉस्पिटलची परवानगी मिळाली. जम्मू आर्मी कमांड हॉस्पिटल, उधमपूर कमांड हॉस्पिटल आणि श्रीनगर कमांड हॉस्पिटल आणि जम्मू मधले एम्स हॉस्पिटल अशा 4 ठिकाणची परमिशन मिळाली. आपली जवळजवळ 300-400 युवक त्या ठिकाणी जाऊन गेल्या वर्षी 9 ऑगस्टला क्रांती दिनाचा आम्ही औचित्य साधून हा कार्यक्रम गेल्या वर्षी आपण तिथं यशस्वीरित्या पार पडला. तर खरं तिथलं जर आपण आर्मीच्या लोकांचा जर रिस्पॉन्स बघितला तर खरं तेही अचंबित होते की ही पहिल्यांदाच होतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी. आजपर्यंत 300-400 युवक कधीही आलेले नव्हते. तर 1-2 जरी पिशव्यांची गरज पडली तरी त्यांना बराच खटाटोप करायला लागायचा आर्मीच्या लोकांसाठी. एखादा खरं युद्धामधनं असेल किंवा एखाद्या ऑपरेशन मधून एखादा जखमी जवान तिथं आला तर त्याला रक्ताची जरा थोडी कसरत करावी लागायची. पण ज्यावेळेस एवढी लोक आपली एकत्र तिथे गेली तर खरं त्यांनी समाधान व्यक्त केलं की असं कधीही न घडलेला उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून, एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो तिथं यशस्वीरित्या पूर्ण झाला.
पूर्ण देशभरातून सांगली जिल्ह्याचं व शिवसेना पक्षाचं कौतुक झालं. त्याच ठिकाणी स्वतः शिंदे साहेबांनी आमच्या जवानांसाठी श्रीनगरमध्ये रक्तदान केलं आणि त्या ठिकाणी जाहीर केलं की दरवर्षी 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी आपण हा उपक्रम जवानांसाठी शिवसेना पक्षातर्फे घेण्यात येणार म्हणून. आणि त्याच पद्धतीने आज हे दुसरं वर्ष आहे आमचं. दुसऱ्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय. दुसऱ्या वर्षाचा कार्यक्रम आमचं नियोजन झालेलं आहे आणि खरं ही मागच्या वर्षीपेक्षाही या वर्षी मोठा कार्यक्रम होईल असं दिसायला लागले. कारण देशाचे संरक्षण मंत्री आपले राजनाथ सिंह साहेब स्वतः ते ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाचा आढावा त्यांना दिला. या वर्षी दिल्लीमध्ये कार्यक्रम होतोय. स्वतः आमचे पक्षप्रमुख तिथं उपस्थित राहून रक्तदान करणार गेल्या वर्षीसारखं आणि जवानांच्या ठिकाणी जवानांसाठी रक्तदान करून आमच्या पक्षाचे 13 खासदार आहेत. आमदार आपले राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब आहेत, श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत. त्याच पद्धतीने राजनाथ सिंह साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा भव्य कार्यक्रम असा जो रक्तदान जे आपण रेग्युलर जे रक्तदान करते त्याला आपण रक्तदाता म्हणतो, पण आर्मीच्या जवानांसाठी जो रक्तदान करेल त्यासाठी आम्ही रक्तवीर हे नाव ठेवलेलं आहे शिवसेना पक्षाच्या वतीने. त्यामुळे सर्व रक्तवीर त्या ठिकाणी एका ठिकाणी उपस्थित राहतील. मेळावा होईल त्यांचा आणि त्यांचा मान सन्मान आमच्या पक्षप्रमुखांच्या शुभ हस्ते होईल. नक्कीच. म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच असलेली ही संकल्पना, त्याला फक्त सिंदूर हे नाव देण्यात आलं आणि सिंदूर महारक्तदान आजच्या खऱ्या अर्थानं हा यज्ञच होतोय. आणि जसं पंढरीच्या वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला असलेले असतात, तसे आता मला वाटतं तरुण या रक्तदानासाठी तिकडे जाण्यासाठी. मला प्रामुख्याने सांगायचं की गेल्या वर्षी मी हा उपक्रम जाहीर केला पक्षाच्या वतीनं आणि मी ऑनलाईन एक गुगल फॉर्म काढलेला होता. तर गेल्या वर्षी 9300 युवकांनी त्याला येण्याची संमती दाखवली होती. म्हणजे 9300 युवक येण्यास तयार होते की जवानांसाठी रक्तदान करायचं तर आम्ही येतो म्हणून. मग गेल्या वर्षी आपण 1500 युवकांना घेऊन गेलेलो होतो आणि ह्या वर्षी मी तसा गुगल फॉर्म परत काढला बाहेर, तर जवळजवळ 16,500 युवकांनी आज येण्यासाठी तो फॉर्म भरलेला आहे. पण आपल्याला आर्मीकडून मिळालेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला फक्त 1200 युवकांना घेऊन जायचं या वर्षी. मग 1200 युवकांची आम्ही निवड करून आता येणाऱ्या 6 तारखेला आम्ही निघतो दिल्लीसाठी. एवढी उत्सुकता आज युवकांमध्ये आहे, रक्तदात्यांमध्ये किंवा रक्तवीरांमध्ये. असा पक्षाचा हेतू आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे असतील किंवा पक्षाचा आमचा उद्देश एवढाच आहे की देशातला प्रत्येक युवक सीमेवर जाऊन बंदूक घेऊन लढू शकत नाही, पण अशा पद्धतीनं जे जवान आपल्यासाठी रक्त सांडतायत त्या जवानांना रक्त देऊन त्यांच्या उपकाराची परतफेड आपण करू शकतो किंवा देशप्रेम देश भावना आपली व्यक्त करू शकतो. हा एक संदेश आम्हाला शिवसेना पक्षाच्या वतीनं पूर्ण देशाला द्यायचा आहे. वा, एक हा संदेश दिला, त्याचबरोबर रक्तवीर ही संकल्पना सुद्धा आपण दिलेली आहे. दादा, मला हे विचारायचं की हे सगळं नियोजन करत असताना आज 1500 तरी संख्या आपल्याला न्यावी लागेल, कारण 1200 युवक प्रत्यक्ष रक्तदाते आणि त्यांच्या नियोजनासाठी इतर मंडळी. तर हे सगळं नियोजन जमवता कसं? त्याचं कशा कशा पद्धतीने प्लॅनिंग चाललेलं असतं? खूप मोठी यंत्रणा म्हणजे उभी करावी लागते त्यासाठी, कारण त्यातले एवढे पार्ट आहेत वेगवेगळे. ट्रेनचं बुकिंग करण्यापासून, ट्रेन मधलं जेवणाची व्यवस्था असेल, ट्रेनचं बुकिंग असेल, तिथं दिल्लीमध्ये उतरल्यानंतर त्यांच्या फिरण्यासाठी जे 1,500 युवक आपले असणार त्यांच्यासाठी 70-80 बसची व्यवस्था आहे, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांची जेवणाची व्यवस्था, त्यांच्या आर्मीच्या टाइमिंगमध्ये त्यांना पोहोचवण्याची व्यवस्था, मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था. इथनं ट्रेन निघत असताना इथे एक मेळावा आमचा पार पडणार आहे, त्या मेळाव्याची उपस्थिती. म्हणजे खूप मोठी यंत्रणा टीम आमची काम करते. जवळजवळ आज 6 टीम वेगवेगळ्या ठिकाणी काम करतायत. आर्मीच्या हॉस्पिटलमध्ये एक टीम गेलेली आहे, काही टीम मेळाव्याचं ठिकाण, राहायचं ठिकाण, जेवणाची व्यवस्था, एक टीम ट्रेन मधल्या जेवणाची व्यवस्था करते, एक टीम सांगलीतल्या कार्यक्रमाची व्यवस्था करते. आमची टीम जी आहे ती खालची युवकांची, म्हणजे आता 16,000 मधून 16,500 मधून आम्ही निवडून 12 शॉर्टलिस्ट करणे, त्यांची नोंद करणे, त्यांच्या आयडी बनवणे, त्यांच्या आयडी मध्ये आता आर्मीच्या कॅम्पसमध्ये जाणं म्हणजे शेवटी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय, मग त्यांचे आधार कार्ड नंबर घेणं, ते स्कॅनिंगचं आयडेंटिटी आयडी बनवणं, त्यांचं किट तयार करणं, म्हणजे खूप मोठी यंत्रणा, खूप मोठा म्हणजे पाठीमागची सिस्टीम आहे ती खूप मोठी आहे. ती सगळी आमची कामाला लागलेली आहे पक्षाची. अगदी जोमाने हे सगळं काम करत असताना आपली टीम त्याबरोबरीने आहे. खऱ्या अर्थाने एक सांगलीचा अभिमान उंचवणारी ही यात्रा आहे. त्याचबरोबर ही एक्सप्रेस जी जाणार आहे त्याला नाव सुद्धा आपण श्रीनाथ दिलंय. जसं आपण रक्तवीर नावाची संकल्पना आणली तशा पद्धतीने श्रीनाथ नाव देण्यापाठीमागचं सुद्धा काय कारण आहे त्याविषयी? गेल्या वर्षी आम्ही धर्मवीर एक्सप्रेस नावाने आमची ट्रेन धावलेली होती जम्मू काश्मीर ठिकाणी. तर मग ह्या वर्षी आमचं ठिकाण बदललेलं आहे. त्यामुळे नावही आमचं, मागच्या वर्षी आमची बैलगाडी स्पर्धा जी गोवंश संवर्धनासाठी जी बैलगाडी स्पर्धा पार पडली त्यालाही आम्ही श्रीनाथ केसरी हे नाव दिलेलं होतं. आज श्रीनाथ एक्सप्रेस नावाने आमची ट्रेन धावणार आहे. त्याच्या पाठीमागचे एवढीच आमचं हे आहे की आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या नावातील नाथ
आणि आमचे युवकांचे आयडॉल आमचे श्रीकांत शिंदे साहेबांच्या नावातलं श्री असं हे श्रीनाथ नाव तयार होऊन आमचं हे श्रीनाथ एक्सप्रेस, श्रीनाथ केसरी, इथून आमचे क्रीडा सेनेचे जे उपक्रम पुढे जे येते काळात राबवणार जे टायटलचं नाव आहे इथून पुढे श्रीनाथ असं नाव प्रत्येक टायटलला असणार आहे. नक्कीच. नेहमी आपण पाहत असतो की पैलवान चंद्रहार पाटील हे आखाड्यामध्ये खेळत असताना सुद्धा त्यांचा फॅन फॉलोअर, आणि आज एक देशकार्य करत असताना खऱ्या अर्थानं एक महारक्तदान त्या ठिकाणी होतंय, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला रिस्पॉन्स जो युवकांचा आहे, हे सगळं नेतृत्व करत असताना वैयक्तिक तुम्हाला आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं कशा पद्धतीच्या भावना आहेत? नाही, नक्कीच. मला आता हे आमचे मी जास्त विषयामध्ये न पडता एक माझे 2-4 विषय आहेत की गोवंश संवर्धनाचा एक संकल्प घेऊन मी बैलगाडी स्पर्धा घेतल्या. खरं तर अनेक ठिकाणी बघितले की जी गायला आपण गोमाता म्हणतो तिची पूजा करतो, बरोबर, ती खरी आपली संस्कृती आहे. मधल्या काळामध्ये बैलगाडी स्पर्धा बंद असताना परिस्थिती अशी तयार झालेली होती की येणाऱ्या 15-20 वर्षाच्या काळामध्ये आपण ज्या पद्धतीने आज पुस्तकामध्ये डायनासोर बघतोय त्या पद्धतीनं आपल्याला 15 वर्षानंतर गाय बैल चित्रात दाखवावी लागली असती पुढच्या पिढीला. नक्की. खरी आपली गोमाता होती जिला आपण पूजा करत होती, जी पुढच्या पिढीला चित्रात दाखवावं लागलं असतं. बैलगाडी स्पर्धा चालू झाल्या आणि त्याला खरं चालना मिळाली, पण जी चालना मिळाली ती पण पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये ती चालना मिळत नव्हती. त्याचं गायी सांभाळण्यासाठी बैल सांभाळण्यासाठी एकच माध्यम होतं की बैलगाडी स्पर्धा मोठमोठ्या प्रमाणात घेतल्या पाहिजेत. पण आज बरेच राज्य आहेत, युपी सरकार असेल किंवा अजून मध्य प्रदेश, राजस्थान सरकार गायींवरती भरपूर पैसे खर्च करते. जो शेतकरी गायी सांभाळतो त्याला अनुदान दिलं जातं, पण ती पाहिजे एवढी यशस्वी योजना तयार झाली नाही. पण आपल्या बैलगाडी स्पर्धेमुळे जवळजवळ मी अशा 4 बैलगाडी स्पर्धा मोठमोठ्या पार पडल्या. आणि खरं आज 4 बैलगाडी स्पर्धा पार पडल्यानंतर जो पहिल्या बैलगाडीच्या स्पर्धेला जो मला रिस्पॉन्स होता त्यावेळेस बैलाची किंमत शेवट 4-5 लाख रुपये चांगल्या बैलाची किंमत असायची. मी जो खरं नंबरामध्ये पळत होते. आपल्या ज्या मोठ्या ज्या स्पर्धा झाल्या आणि बक्षीस जशी वाढत होत गेली, जशी बक्षिसं वाढत गेली तशी बैलांच्या किमती वाढत गेल्या. बरोबर. आणि जशा बैलांच्या किमती वाढत गेल्या तशी शेतकरी लोक प्रत्येकजण गायी घरात सांभाळायला लागले. बरोबर. कदाचित जर त्याचं जर एखादं खोंड चांगलं झालं तर ते 5-10 लाख रुपयाला जाणारे शेतकऱ्यांना, म्हणजे शेतकऱ्याची पॅरलर अर्थव्यवस्था तयार होण्यास मदत झाली या बैलगाडी स्पर्धेमुळे. आणि त्याचं एक समाधान माझ्या मनाला आहे की आपण त्याची सुरुवात केली. गोवंश संवर्धन म्हणजे माझे 2-3 उद्देश साध्य झाले यामध्ये. गोवंश संवर्धन झालं, शेतकऱ्यांना पॅरलर अर्थव्यवस्था तयार झाली, शेतकऱ्यांचा फायदा झाला. आज मी जर बैल खरेदी जर मला करायचं असेल तर मी शेतकऱ्याच्या दारात जाऊन तो बैलाची पारख करून तो बैल खरेदी करतो. बरोबर. त्याच्यामध्ये कुठला दलाल एजंट नाही की दलालाच्या मार्फत बैल खरेदी केला जातो. जोपर्यंत मला पसंत पडत नाही घेणाऱ्याला तोपर्यंत तो बैल शेतकऱ्या दारातनं म्हणजे दुसरा कोण नेऊ शकत नाही. नक्कीच. त्यामुळे हा थेट फायदा शेतकऱ्याला झाला. 5-10 लाख रुपयाचा बैल आज सगळ्यात टॉपचा आपल्या बैल जर विचार केला तर आज 1.5-2 कोटीपर्यंत बैला म्हणजे 50-60 लाख रुपये ही नॉर्मल किंमत झाली बैलांची. हा थेट फायदा शेतकऱ्यांना व्हायला लागला. म्हणजे 2-3 उद्देश आपल्या ह्या बैलगाडी स्पर्धेतून पार पडले. त्याचं एक मनाला समाधान आहे ना. हे जे आपण सिंदूर महारक्तदान यात्रा जो करतोय आर्मीसाठी, हे 75 वर्षात देश स्वतंत्र झाल्यापासून कुणाच्याही डोक्यात न आलेली कल्पना आज मी विचार शिंदे साहेबांच्या जवळ मांडले. साहेबांचे माझे मला वाटते विचार त्यावेळी एका वेळेस जुळले पहलगामच्या हल्ल्यानंतर. ती खरं संकल्पना यशस्वी, मी एकटाही संकल्पना यशस्वी करू शकलो नसतो. मला खूप, आता मी तुम्हाला सांगितलं किती यंत्रणा काम करते पाठीमागचे. बरोबर. साहेबांच्या मार्गदर्शनामुळे, साहेबांच्या सहकार्यामुळे हे करू शकलो. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला हाच मेसेज द्यायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने सांगली जिल्ह्यातनं ट्रेन निघाली, खरं उद्या वेळ पडली तर देशातल्या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं ट्रेन बाहेर निघू शकते. हे आम्हाला एक संदेश द्यायचा होता. तो संदेश आमचा मागच्या वेळेच्या यात्रेतनं गेला की आता ही कंटिन्यू आमचं असंच शिवसेनेच्या वतीने चालू राहील. ह्याचं एक समाधान आहे की एक वेगळ्या गोष्टी आपल्याला करण्यात यश आलं. महत्वाचं नुसतं सुचलं तरी यश आलं. आणि माझ्या कुस्तीचा माझा जो खराब म्हणजे मी पिंड आहे जो, त्यासाठी मी देशातील सगळ्यात मोठी तालीम जे आपण कुस्ती आखाडा म्हणतो ते माझ्या विटा या गावी चालू केलेला आहे. तो जो 30% काम झालेला आहे. 25-27 कोटी रुपयाचा तो आराखडा आहे. आणि त्यातलं जवळ 30-40% काम पूर्ण झालेलं आहे. पहिलवान मुलं राहिला आहेत. पहिलवान मुलांसाठी सीबीएसई स्कूल चालू केलेली आहे तिथं. म्हणजे हे सगळं रनिंग मध्ये आहे. म्हणजे मी ज्या क्षेत्रामुळे माझं नाव झालं त्या क्षेत्रात सुद्धा मला मोठं काम करायला मिळते. अजून ते पूर्ण झालेलं नाही, ते काम करायला मिळते. सर्वांच्या आशीर्वादाने ते काम चालू आहे. लवकरच पूर्ण होईल. शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते पूर्ण होईल. त्यामुळे त्या गोष्टीचं एक समाधान आहे. म्हणजे जास्त न करता हे 2-4 गोष्टीमध्ये ज्या गोष्टीचा विचार केला ती गोष्टी आज बऱ्यापैकी पूर्ण होत आहेत.
त्या गोष्टीचं 100% माझ्या मनाला समाधान आहे. क्या बात आहे. जे संकल्प केले आपण ते आज निश्चितपणे या ठिकाणी वास्तवात येत आहेत. जी स्वप्न पाहिलीत ती वास्तवात येत आहेत. आज स्वतः डबल महाराष्ट्र केसरी असणारे चंद्रहार दादा पाटील आज आपल्याबरोबर बोलत होते आणि त्यांचा जो महारक्तदान शिबिराचा जो सिंदूर यात्रा जी आहे ती पण यशस्वी होताना दिसते आणि त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये अजून यामध्ये संख्या वाढावी आणि अशाच पद्धतीने युवकांनी देशप्रेम दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवावं अशी मी सर्वांना आवाहन पण करतो. आणि क्रीडा सेनेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आज भरपूर कामं आपल्याला करायचे आहेत. त्यापैकी आखाडा हा पहिला त्यांचा संकल्प होता आणि तो उदयास किंवा वास्तवात येताना आपल्याला दिसतोय. अशाच पद्धतीने आपली या ठिकाणी प्रगती होत राहू आणि सेनेच्या माध्यमातून आपण अशाच पद्धतीचं एक युवकांना अशा स्थान लाभलेलं आदर्शवत नेतृत्व या महाराष्ट्राला मिळो ही अपेक्षा. तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.